अवघ्या जगाला वाटलं होतं की आता मराठ्यांचे नाव इतिहासातून पुसले जाईल. पानिपतच्या धक्क्याने पेशवा नानासाहेब यांचे निधन झाले आणि सत्तेची धुरा आली अवघ्या 16 वर्षाच्या माधवराव पेशव्यांच्या खांद्यावर. मराठ्यांनी एकामागून एक किल्ले जिंकत आपला दरारा पुन्हा निर्माण केला. महादजी शिंदेच्या तोफांनी दिल्लीच्या तटबंदीला हादरी दिले आणि मराठा वीर लाल किल्ल्यात घुसले. अटकेपासून ते कटकेपर्यंत आणि हिमालयापासून ते कन्याकुमारी पर्यंत मराठ्यांचा प्रभाव वाढला होता. मराठ्यांचा हा सुवर्ण काळ सुरू असतानाच नियतीने पुन्हा खेळ खेळला. थोरल्या माधवराव पेशव्यांचा अकाली मृत्यू आणि पुढे महादजी शिंदेचे जाणे मराठा साम्राज्यासाठी खूप मोठा धक्का ठरले. 14 जानेवारी 1761 ही केवळ एक तारीख नव्हती, तर हिंदुस्थानच्या काळजावर झालेली ही एक खोल जखम होती. पानिपतच्या तिसऱ्या युद्धात मराठ्यांची एक संपूर्ण पिढी रणांगणात धारातीर्थी पडली होती. सदाशिवराव भाऊ विश्वासराव आणि हजारो अनुभवी योद्ध्यांच्या बलिदानाने अवघा महाराष्ट्र सुटकात बुडाला होता. अब्दालीने दिल्ली लुटली होती आणि पुण्याच्या शनिवारवाड्यावर एकच शोककळा पसरली होती. मराठा साम्राज्याचे छत्रपती आणि पेशवे खचले होते. अवघ्या जगाला वाटलं होतं की आता मराठ्यांचे नाव इतिहासातून पुसले जाईल, कारण मुघल पुन्हा डोके वर काढू लागले होते. दक्षिणेत निजाम आणि हैदर अलीने मराठ्यांच्या मुलकावर डोळा ठेवला, पण हा शेवट नव्हता. ही तर इतिहासातील सर्वात मोठ्या आणि भयानक प्रतिशोधाची ठिणगी होती, जी लवकरच एका धगधगच्या ज्वालामुखीत रूपांतरित होणार होती. पानिपतच्या धक्क्याने पेशवा नानासाहेब यांचे निधन झाले आणि सत्तेची धुरा आली अवघ्या 16 वर्षाच्या माधवराव पेशव्यांच्या खांद्यावर. एका बाजूला घरातील अंतर्गत वाद आणि दुसरीकडे शत्रूंचा वेढा. अशा परिस्थितीत माधवरावांनी मराठ्यांची तलवार पुन्हा परजली. त्यांनी सर्वात आधी दक्षिण सांभाळली आणि निजामाला राक्षस भुवनाच्या युद्धात आसमान दाखवले. मराठा सैन्य पुन्हा संघटित होऊ लागले होते. पानिपतमध्ये जखमी होऊन देखील जिद्दीने वाचलेले महादजी शिंदे आणि मुत्सुद्दीन नाना फडणवीस यांनी माधवरावांच्या साथीने एक नवा संकल्प सोडला. तो संकल्प होता दिल्ली पुन्हा जिंकण्याचा आणि पानिपतच्या पराभवाचा कलंक पुसून काढण्याचा. आता मराठे केवळ तलवारीने नाही, तर आधुनिक तोफखाना आणि शिस्तबद्ध रणनीतीने सज्ज झाले होते. 1770चा काळ उजाडला आणि मराठ्यांच्या घोड्यांच्या टापा पुन्हा एकदा उत्तर भारताच्या दिशेने वाजू लागल्या. महादजी शिंदे, विसाजी कृष्ण बिनीवाले आणि तुकोजी होळकर यांच्या नेतृत्वाखाली एक अफाट सैन्यचंबळ नदी ओलांडून पुढे सरकले. ज्या रोहिल्यांनी आणि अफगाणांनी पानिपतमध्ये अब्दालीला साथ दिली होती, त्यांच्या काळजाला धडकच भरली होती. मराठ्यांनी एकामागून एक किल्ले जिंकत आपला दरारा पुन्हा निर्माण केला. महादजी शिंदेनी ओळखलं होतं की युरोपियन पद्धतीचे सैन्यच इंग्रज आणि अफगाणांना टक्कर देऊ शकते, म्हणून त्यांनी आपल्या फौजेला आधुनिक युद्धकलेचे प्रशिक्षण दिले. आता मराठी सैन्य हे केवळ एक झुंजणारं सैन्य नव्हतं, तर ते हिंदुस्थानाचं सर्वात शक्तिशाली आणि शिस्तबद्ध लष्कर बनलं होतं. त्यांच्यासमोर आता फक्त एकच लक्ष्य होतं, दिल्लीचा लाल किल्ला. 10 फेब्रुवारी 1771 हा तो दिवस होता ज्या दिवशी इतिहासाने कूस बदलली. पानिपतच्या पराभवानंतर बरोबर 10 वर्षांनी मराठा सैन्य दिल्लीच्या वेशीवर उभं होतं. महादजी शिंदेच्या तोफांनी दिल्लीच्या तटबंदीला हादरी दिले आणि मराठा वीर लाल किल्ल्यात घुसले. ज्या दिल्लीतून अब्दालीने मराठ्यांना आव्हान दिलं होतं, त्याच दिल्लीत आज पुन्हा हर हर महादेवांच्या गर्जना घुमू लागल्या होत्या. अफगाणांची पळापळ झाली आणि मुघल सम्राट शाह आलम द्वितीय याने मराठ्यांपुढे गुडघे टेकले. ज्या सम्राटाकडे मुघल साम्राज्याची गादी होती, तो आता मराठ्यांचा मांडलिक बनला होता. दिल्लीवर पुन्हा एकदा भगवा ध्वज दिमागात फडकला. हा केवळ जमिनीचा तुकडा जिंकणं नव्हतं, तर तो 10 वर्षापूर्वी झालेल्या अपमानाचा आणि रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा घेतलेला हिशोब होता. सांस्कृतिक पुनरुत्थान आणि मराठेशाहीचा दबदबा. दिल्ली विजयानंतर मराठ्यांनी हिंदुस्थानच्या सांस्कृतिक अस्मितेकडे लक्ष दिले. काशी, मथुरा आणि प्रयागराज या पवित्र क्षेत्रांना शत्रूंच्या जाचातून मुक्त केले. अहिल्याबाई होळकर आणि महादजी शिंदे यांनी उद्ध्वस्त झालेली मंदिरे पुन्हा उभारली आणि हिंदू संस्कृतीला एक नवसंजीवनी दिली. 1771 ते 1790 या काळात मराठ्यांचा शब्द हा हिंदुस्थानाचा कायदा होता. अटकेपासून ते कटकेपर्यंत आणि हिमालयापासून ते कन्याकुमारी पर्यंत मराठ्यांचा प्रभाव वाढला होता. इंग्रजांना सुद्धा कळून चुकलं होतं की जोपर्यंत मराठे एकजूट आहेत, तोपर्यंत भारतावर राज्य करणं केवळ स्वप्नच राहील. मराठ्यांनी जगाला दाखवून दिलं होतं की ते जरी एकदा पडले तरी ते पुन्हा फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून उठून उभं राहण्याची ताकद ठेवतात. मराठ्यांचा हा सुवर्ण काळ सुरू असतानाच नियतीने पुन्हा खेळ खेळला. थोरल्या माधवराव पेशव्यांचा अकाली मृत्यू आणि पुढे महादजी शिंदेचे जाणे मराठा साम्राज्यासाठी खूप मोठा धक्का ठरले. त्यानंतर सुरू झालेली अंतर्गत फूट आणि इंग्रजांचे कुटील राजकारण यामुळे मराठ्यांची ताकद विभागली गेली. 1803 मध्ये इंग्रजांशी झालेल्या युद्धात मराठे शौर्याने लढले, पण शिस्तबद्ध तोफखाना आणि फितुरीफोडे त्यांचा टिकाव अजिबात लागला नाही. तरीही मराठ्यांनी दिलेली ही झुंज व्यर्थ गेली नाही. त्यांनी मुघल सत्तेचा अंत केला, अफगाणांना कायमचे हाकलून लावले आणि भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याची नवी ठिणगी पेरली. आजही पानिपतचा इतिहास वाचताना फक्त हार आठवत नाही, तर त्यानंतर मराठ्यांनी दिल्ली जिंकून घेतलेला तो प्रचंड प्रतिशोध प्रत्येक भारतीयाचा अभिमान जागृत करतो.
तर मित्रांनो, हा होता मराठ्यांचा पराक्रमाचा तो पैलू जो सहसा सांगितला जात नाही. तुम्हाला काय वाटतं, जर मराठे 1803 मध्ये एकत्र राहिले असते तर आजचा भारत कसा असता? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.